गेले तर मी त्यांना बोलून घेऊ शकते आणि मी काय करते त्यांना त्यांच्याशी बोलून म्हणजे हे करायचं सामंजस्याचा विचार करू. आज ही तक्रार निवेदन आपण मुकेश्वर पोलीस स्टेशन येऊन देतो आहे माहिती मॅडम यांना. घटना अशी झाली आहे की म्हणजे जी आमच्या सूत्रानुसार त्यांच्या कानावरती आलेली आहे त्याची मी वाचून दाखवतो आहे की प्रतिवरिष्ठ पोलीस निरीक्षक मुकेश्वर पोलीस स्टेशन नागपूर विषय न्यू आकाशनगर येथील सार्वजनिक एनआयटी विद्यालयाचे मूळ स्वरूप टिकवून ठेवण्याबाबत आणि कोणत्याही अनधिकृत धार्मिक अनुष्ठानास अथवा अतिक्रमणास कायमस्वरूपी प्रतिबंध करण्याबाबत. महोदय, आम्ही न्यू आकाशनगर आणि अमृतनगर परिसरातील सर्व धर्मीय जागरूक नागरिक या पत्राद्वारे एका अत्यंत गंभीर विषयाकडे आपले लक्ष वेधून इच्छितो. न्यू आकाशनगर येथील एनआयटी गार्डन हे विश्वजीत हाऊसिंग सोसायटीच्या अंतर्गत येतं. हे उद्यान या संपूर्ण परिसरातील ग्रीन लॉन असून ते केवळ सार्वजनिक विरंगुळा, खेळ आणि पर्यावरणासाठी आरक्षित आहे. आम्हाला विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार काही व्यक्ती किंवा गट या उद्यानामध्ये आगामी काळात धार्मिक अनुष्ठान रिलिजियस रिच्युअल्स आयोजित करण्याच्या म्हणजे कन्स्ट्रक्शन ऑफ रिलिजियस नेचर तयारीत आहे. आमच्या याला तात्विक आणि कायदेशीर विरोध असून याबाबतचे महत्त्वाचे मुद्दे खालीलप्रमाणे आहेत. नंबर 1, सर्वोच्च न्यायालयाचा संदर्भ सुप्रीम कोर्ट डायरेक्टिव्ह माननीय सर्वोच्च न्यायालयाने युनियन ऑफ इंडिया वर्सेस स्टेट ऑफ गुजरात अँड अदर्स SLP सिव्हिल नंबर 8519/2006 या प्रसिद्ध खटल्यात स्पष्ट आदेश दिलेले आहेत की सार्वजनिक रस्ते, उद्याने किंवा फुटपाथवर कोणत्याही नवीन धार्मिक स्थळाचे बांधकाम किंवा धार्मिक कार्यक्रम करण्यास परवानगी दिली जाऊ नये. सार्वजनिक जागेचे रूपांतर धार्मिक जागेत करणे हा कायद्याने उल्लंघन मानला जातो. पेज नंबर 2. पॉइंट नंबर 2, सार्वजनिक विश्वस्त सिद्धांत पब्लिक ट्रस्ट ऑफ डॉक्ट्राइन भारतीय संविधानानुसार पब्लिक ट्रस्ट डॉक्ट्राइन लागू होतो, ज्यानुसार हवा, पाणी आणि उद्याने यासारखी नैसर्गिक संसाधने संपूर्ण समाजाच्या मालकीची असतात. कोणत्याही एका विशिष्ट गटाला किंवा धर्माला या जागेचा वापर आपल्या धार्मिक प्रचारासाठी किंवा विधीसाठी करता येणार नाही, कारण यामुळे इतर नागरिकांच्या मूलभूत हक्कांचे म्हणजेच राईट टू यूज पब्लिक स्पेस उल्लंघन होते. नंबर 3, एनआयटी उपनियम, एनआयटी बाय लॉज आणि विकास आराखडा एनआयटीच्या नियमानुसार ओपन स्पेस किंवा गार्डन म्हणून आरक्षित असलेल्या जमिनीचा वापर केवळ उद्यान, वृक्षारोपण आणि विरंगुळ्यासाठीच होऊ शकतो. अशा ठिकाणी तात्पुरते मंडप उभारणे किंवा धार्मिक विधी करणे हे लँड यूज नियमांच्या विरुद्ध आहे. अशा सुरुवातीच्या कार्यक्रमातून पुढे मूर्ती स्थापना किंवा कायमस्वरूपी अतिक्रमण होण्याची शक्यता असते, ज्याचे परिणाम सामाजिक सलोखा बिघडण्यात होतात. नंबर 4, सामाजिक सलोखा आणि संमिश्र वस्ती. न्यू आकाशनगर आणि अमृतनगर हा परिसर अत्यंत संमिश्र असून येथे सर्व धर्माचे लोक गुण्या गोविंदाने राहतात. सार्वजनिक उद्यानात अशा प्रकारचे कार्यक्रम झाल्यास भविष्यात इतर गटही तशीच मागणी करतील, ज्यामुळे या शांतप्रिय भागात धार्मिक तेढ म्हणजेच कम्युनल टेन्शन निर्माण होऊन शांतता भंग होण्याची दाट शक्यता आहे. आमची विनंती व मागणी याप्रमाणे आहे. आमच्या प्रमुख 3 मागण्या आहेत प्रशासनाला की प्रशासनाने न्यू आकाशनगर एनआयटी उद्यानात जिथे आपली पोलीस चौकी आहे त्याच्या बाजूलाच असलेले हे उद्यान आहे, कोणत्याही प्रकारच्या धार्मिक अनुष्ठानास किंवा कार्यक्रमास त्वरित लेखी मनाई करावी. नंबर 2, या जागेचे उद्यान म्हणून असलेले मूळ स्वरूप कायम राहावे आणि तिथे कोणतेही नवीन बांधकाम किंवा मूर्ती स्थापन होणार नाही याची दक्षता घ्यावी. नंबर 3, भविष्यात अतिक्रमण टाळण्यासाठी गार्डनच्या सुरक्षेसाठी योग्य त्या उपाययोजना कराव्यात. प्रशासनाने या तक्रारीची दखल घेऊन वेळीच योग्य ती कारवाई करावी. हीच नम्र विनंती आम्ही सर्व नागरिक आकाशनगर अमृतनगर 2 चे रहिवासी इथे आपणास करतो आहे. आणि हे आवेदन आहे, ह्या सगळ्या सिग्नेचर आहेत, जवळजवळ 70 लोकांनी इथे सिग्नेचर केलेले आहेत आणि हे वरिष्ठ पोलीस निरीक्षक साहेब यांना आज आम्ही इथे देतो आहे. तर